नमस्कार मंडळी. तर काल ना मी स्पेशली मला आवडतात म्हणून ओल्या नारळाच्या करंज्या बनवल्या होत्या. आता तुम्ही म्हणाल कोणता सणवारसुद्धा नाही आणि मध्येच ओल्या नारळाच्या करंज्या. तर आपल्याला एखादा जर पदार्थ आवडत असेल तर तो बनवण्यासाठी कोणत्याही सणावाराची वाट कशाला बघा. जेव्हा आपल्याला खावंसं वाटतं तेव्हा आपण बनवून खाऊ शकतो. आणि ही करंजी खूप सुंदर, चवीलासुद्धा खूप छान झाली होती आणि सारणाची चवसुद्धा खूप सुंदर या करंजीला उतरली होती. तर हे सारण कसं बनवलं ते मी सांगते. तर इथे मी 2 नारळ, ओले नारळ खोवून घेतले होते आणि याच्यामध्ये मी रुची येण्याची जी गूळ पावडर असते ती वापरलेली आहे. सारणाचं टेक्स्चर बघा खूप सुंदर आलेले आहे आणि त्याचबरोबर चवसुद्धा खूप सारणाला सुंदर आली होती. तर इथे मी पीठ मळण्यासाठी जे आपण नेहमी रेग्युलर चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच वापरलेलं आहे. फक्त थोडंसं घट्ट मळून घेतलेलं आहे. अशी पातळ पुरीसारखे लाटून घेतले आणि इथे जे करंजीचा साचा असतो त्याच्यामध्ये मी ह्या करंज्या बनवलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये मी 2 चमचे ओला नारळाचं जो सारण केलं होतं ते घातलेलं आहे. सारण तुम्ही जर जास्त घातलं तर करंजी खूप सुंदर लागते चवीला. हे बघा अगदी टम्म फुगलेली करंजी बनण्यासाठी सारण पण अगदी व्यवस्थित भरून घ्यायचं. अगदी भरपूर सारण मी घातले आणि संपूर्ण करंजी हे बघा, हे तुम्ही पाहू शकता. ही बघा करंजी पूर्ण भरलेली, भरगच्च करंजी. अगदी शेवटच्या बाईट्सपर्यंत खाताना त्या सारणाची चव आपल्या जिभेवर राहते आणि एक जरी करंजी खाल्ली तरी मन तृप्त होतं. तर हे बघा ना, इथे बाजूला मी कढई तापायला ठेवले, तेल तापलेलं आहे. आता इथे मीडियम गॅसवरती ह्या संपूर्ण करंज्या मी खमंग खुसखुशीत अशा तळून घेतलेल्या आहेत. तर हे बघा इथे मी या करंज्या सगळ्या तळून घेतलेल्या आहेत आणि आपल्या करंज्या रेडी आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.